तर आपण इकडे वाढदिवससुद्धा साजरा करणार आहोत. त्यांची नावं मगाशी बालसुब्रमण्यम सरांनी सांगितलं, तर त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोचत असेल तर तुम्ही यायचं आहे. सुनील सावंत साहेब 20 फेब्रुवारी, प्रकाश मयेकर 20 फेब्रुवारी, नरेश सावंत 20 फेब्रुवारी, रवी आहे ॲडव्होकेट रवी 20 फेब्रुवारी, शैलेश धुरी 22 फेब्रुवारी. जर या आपल्यापर्यंत आवाज पोचला असेल तर स्टेजच्या जवळ यायचं आहे, कारण हे 4 षटकं संपल्यानंतर त्यांचा इथे वाढदिवस साजरा करणार आहे आपण हिंदू उत्सव मंडळातर्फे. आणि मला वाटतं हा नो चेंडू, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता नाही आला. कांचन वळ आहे ना, अँटिकमधून खेळताना दिसायचे ते आपल्याला उत्कृष्ट असे फलंदाज. 3 हिट असेल तर या सर्व बट्टे बॉय जे त्यांनी यायचं आहे. धावसंख्या 5 झालेली आहे. बालसुब्रमण्यम सरांचा मला वाटतं कालपासून इथे झोपून दिलंय, त्यांच्या आवाजावरून वाटतंय आवाज सुद्धा बसलेला आहे. DCPLला जेवढी चांगली कॉमेंट्री नाही केली तेवढी आता मला इथे करताना दिसतंय, त्यांच्या आवाजावरून समजतंय. तसंच आपल्याला तसंच हा उत्कृष्ट इथे आपल्याला केक दिसतोय सर. त्याच्यासाठी आपल्याला गौरव साळगावकर, शैलेश चिवटकर आणि राजू कर्णे, खास जबलपूर या राजू कर्णे जबलपूर या इथून त्याने अरेंजमेंट केलेले आहे. तसंच विनीत डिंगळे यांच्या नेहमी सहकार्य असं त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. ते तुषार शिंदे आहे ना, तो जोरदार टाळा वाजवायचा तुषार यांच्यासाठी, कारण त्यांचं एक पारितोषिक राहिलं होतं मॅन ऑफ द मॅचचं. तर टाळा वाजवायचा तुषार यांच्यासाठी. संघाची धावसंख्या आली ती 10. नक्कीच दुसरे गोलंदाज, एक डावखुरे गोलंदाज काजुली भाई, डावखुरे गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. उमर 56, लेकिन दिल बचपन का है अब तक. 58, यस उमर 58. त्यांचं एक चॅलेंज आहे बालसुब्रमण्यम सर, की अजूनपर्यंत मला कोणी षटकार नाही मारला, मला षटकार मारा आणि पारितोषिक घेऊन जा. अजूनही फेसबुकवरती कमेंट करतात, कारण त्यांना अजूनपर्यंत कोणीतरी षटकार मारला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. गावस्करांच्या बॅटमधून थोडा चेंडू पाहूया आणि मिसफील्ड होते आणि तिसऱ्या धाव सुद्धा घेत आहेत. लपटम राऊंड जेल असणार, मिड विकेटला येते जेल आणि जेल सुटतोय. खाली घ्यायला गेले जास्त, वरती घ्यायला पाहता आणि खाली बसले पण झटका लागला त्याच वेळेला, चेंडू हातातून बाहेर. चांगली गोलंदाजी अप्रतिम. काजू आले, त्यांचं म्हणणं आहे की त्याला कुणीही षटकार मारू शकत नाही असं चॅलेंज आहे. धावसंख्या झाली होती 15 धाव. राजू सगळे शंक होत असताना लेग ब्रेक आहे, ऑफसाईडला कट करत असताना 1 धाव डिक्लेअर. शेवटची बातमी आली होती इंग्लंड 87 धावा 6 गडी बाद.
रविचंद्रन अश्विननी 7 गडी बाद, फंटास्टिक. अश्विनने 4 विकेट काढले. 329 धावा भारताने केल्या. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत या तिघांनी बॅटिंग केली. आता 8 गेले. धन्यवाद. 8 विकेट गेले इंग्लंडचे. पहिला सामना आपण पराभूत झालो होतो, त्यामुळे या सामन्यातून उत्तर देणं आवश्यक आहे. 4 टेस्टचे सामने 2 अहमदाबादला आहे. काजू तो काजूचा लाईन जास्त बाहेर टाकत असताना वाईड लेफ्ट आर्म बॉलर खूप कमी असतात, दुर्मिळ असतात. डावकरी गोलंदाज एक संधी असते टॉस करायची, टर्न करायची, फ्लाईट द्यायची. टेस्ट करत आहेत तर काजू या ठिकाणी अलीचा चेंडू फुल टॉस करून घेतला, ऑफ साईडला प्लेस केला आहे. चेंडू जातो प्रमाणात 4 धावा बघायला मिळतील. 4 धावा. प्रदीप शिंदे माझ्याबरोबर बसले, कारण मी इथे आलो की प्रदीपची भेट होते आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, आणि इथे आलो की मला बक्षीस समारंभ करायची जबाबदारी नाही, कारण ती प्रदीपची असते. कारण मान्यवर जे येतात सगळे पॉलिटिकल मोठे लोक, त्यांना त्यांचा सगळा अभ्यास असतो. 108 गडी बाद इंग्लंड. तर मान्यवर आल्यानंतर प्रदीपकडून ती माहिती सगळी मिळत असते आपल्याला. कारण बँड्रा म्हटलं की खासदार, आमदार, कॅबिनेट मिनिस्टर्स, मोठे लोक फार मोठ्या प्रमाणात, अगदी पंतप्रधान केरनगरच्या मैदानावर येऊन गेले, हा सन्मानाचा भाग आहे. ऑफच्या समोर स्ट्रेट राईट खेळले गजानन नाईक फिल्डर. गजानला बीट लागला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायच्या अगोदर कव्हर करत असताना प्रदीप म्हणतात अगोदर ते मैदान खूप सुंदर होतं, आणि आता मैदानामध्ये रॅबिट वगैरे टाकण्यात आले, त्यामुळे मैदान थोडं वेगळं झालं आहे. आता अनिल परब साहेब मागच्या कार्यक्रमाला आले होते, म्हणजे इकडच्या लोकप्रतिनिधी जर इथे हिरवळ जर केलं, जॉगर स्टार्ट केला बाजूला, तर वॉक करायला पण बसतोय आणि मैदानात मुलं चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. महानगरपालिकेत भगवाचं आहे, शक्य आहे का? ऑन साईडला फुल केलं, चेंडू ते मिडविकेटला. मला वाटतं जर मी मागे वळून बघितलं तर मला वाटतं निदान 4 ते 5 हजारच्या पलीकडे टुर्नामेंट केलेत मी छत्रपती शिवराय तळंगण कोळकट कॉमनीला मागच्या 42 वर्षात. ही कमी संख्या म्हणतो, याच्यापेक्षा जास्त असू शकतं. धावसंख्या झाली ती 24. याला फास्ट खेळायचं आहे. 2-2 षटकं तुम्हाला दिलेत खेळायला, मात्र फास्ट खेळायचं आहे. तर याच्यानंतर सामना होईल ते सिद्धिविनायक आणि बल्लाळेश्वर. दुसरा सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनलला मंगलमूर्ती आणि वक्रतुंड बघतोय, संघ येईल तो फायनलला जाईल. दुसरा सेमीफायनल होईल तो सिद्धिविनायक आणि बल्लाळेश्वर. धावसंख्या झाली ती 24. 12 धावा प्रति षटकाच्या मागे ठेवले. मी प्रदीपला या स्पर्धेविषयी थोडंसं मनोगत व्यक्त करायला सांगतो. प्रदीप, कशी वाटली स्पर्धा? स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर केलेलं आहे. मला वाटतं त्यामध्ये जास्त पुढाकार राजू बनगे, नित्या, मला वाटतं पुढाकार आपले डीके इथे दिसत आहेत. तर स्पर्धा खूप चांगली चाललेली आहे आणि मला वाटतं वेळेवर सगळे सामने होतात, हे विशेष आहे. कारण मी बघतो तर मॅचेस 12 वाजता चालू होतात, हो, तसं नाही आहे. ते वेळेवर चालू झालेले आहे. सेमीफायनल आता म्हणजे खूप सुंदर टायमिंग त्यांनी कळवून घेतले. प्रदीप, एक मला प्रश्न असा विचारायचा, मी जेव्हा कोलगेट कॉमनीला आलो त्यावेळेला एक गोष्ट म्हणजे फार मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात. त्याचं मूळ कारण काय? भांडवल एवढी पब्लिक मॅच बघायला, तर गर्दी फार मोठ्या प्रमाणात पाहिजे, फार मोठ्या प्रमाणात. चेंडू तो ऑन साईडला कबर करेपर्यंत 1च धावसंख्या सरकतं ती आता 25 वर्ष. हां, आपल्याला माहिती असेल कोळगे ग्राउंड हे म्हणजे एक विभाग क्रिकेटची पंढरीच म्हणायला आहे. नक्कीच. कारण तिथून चांगल्या चांगल्या टीम वर आलेल्या आहेत कोलगेट ग्राउंडवर खेळून. तशाच
चांगल्या टीम त्यांना एक हे असतं की मी कोलगेटवर कधी खेळतोय, एखादा प्लेअर असेल तर मला कोलगेटवर खेळायला मजा वाटते. बरोबर. असं म्हणजे त्यांचं म्हणणं असतं कुठेही गेलं तरी बँड्रामध्ये कोलगेटवर खेळायला जी मजा असते ती इतर मैदानावर आहे. हां, त्याच्यासाठी आणि टीम पण आपल्या चांगल्या असतात, डिसिप्लिन होत असतात टुर्नामेंटला, त्याच्यामुळे एक मजा असते. आणि प्रेक्षकही खूप असतात, कारण आजूबाजूच्या परिसरातील जे प्रेक्षक आहेत ते आवर्जून आमच्या मॅचेस बघायला त्यावेळी यायचे आणि भरपूर प्रेक्षक असतात. तर दोन्ही संघनायक बल्लाळेश्वरचे कॅप्टन आणि सिद्धिविनायकचे कॅप्टन टॉससाठी यायचे. मला आठवतं मागच्या वेळेला जेव्हा आलो तर पूनम महाजन कार्यक्रमाला आले होते आणि खूप सुंदर स्पर्धा झाली होती. जेवण सुरू होतं आहे, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे संघनायकांना जेवण कलेक्ट करू शकता आणि तो कार्यक्रमाचं पूर्ण रूपरेषा तुम्ही आखली होती. हो, कारण ती टुर्नामेंटच तशी होती, डे अँड नाईट होती मला वाटतं. Yes. आणि खूप चांगली टुर्नामेंट झाली होती ती. आणि त्याला पूनम महाजन आपल्या खासदार या उपस्थित होत्या. आणि आमच्या कोलगेट मैदानावर तुम्हाला सांगतो आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हो हे आवर्जून म्हणजे आमच्या टुर्नामेंटला 1 तास बसले होते मॅच बघत. फायनल मॅच होती मॅचलेस आणि कारदांड्याची. हो 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 1 तास ती मॅच पूर्ण त्यांनी बघितलेली आहे क्या बात. बाळासाहेब ठाकरे यांनी. म्हणजे एक आठवणी आहे जुन्या आमच्या. येस येस. मला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत 8 वेळा समालोचन करायची संधी या दोन बंधूंनीच दिली. किशोर आणि प्रदीपनी. त्यांचं धन्यवाद म्हणायला पाहिजे मला. नित्याने मला वाटतं प्रश्न विचारला आहे की गावस्कर हे नाव आता जो खेळाडू खेळतोय प्रशांत, हां हां तर गावस्कर हे नाव का पडतं? मी तुम्हाला एक आठवण म्हणजे त्यावेळेची आमचा एक किस्सा सांगतो. ठीक आहे फिल्डर आहे आणि धावपात कोण फलंदाज धावपात धावसंख्या झाली ती 28. आमच्या बाळप्रकाशची मॅचेस होत्या. बाळप्रकाशची एक टुर्नामेंट आम्ही मालवणीला खेळत होतो. मालवणीला एका गावामध्ये पुढे, मला त्या गावाचं नाव आठवत नाही, ते खाडीच्या बाजूला एक गाव आहे, त्या गावामध्ये आमची मॅच होती, टुर्नामेंट होती. आणि त्या टुर्नामेंटमध्ये आमच्या बाळप्रकाशमधून शंतनू गायचोर जे खूप सुंदर असे फलंदाज हो, आहेत, classic ball. ऑलराऊंडर होते. या शंतनू गायचोर आमच्यातून खेळत होते बाळप्रकाशमधून. आणि आम्हाला समोरच्या टीमने काही टार्गेट दिलं होतं, मॅच काढायची होती, आम्हाला जिंकायची होती. अशा वेळी आमच्या काही विकेट पटापट गेल्या. शंतनू गायचोर एक साईड लावून होता. आणि त्यावेळी मी प्रशांत म्हणजे आता गावस्कर ज्याला बोलतात त्या प्रशांतला सांगितलं की प्रशांत तू म्हणजे आता त्याला मॅच प्रशांतला का तिथे आम्ही बाळप्रकाशमधून खेळवली. आणि ते प्रशांतला फक्त सांगितलं की तू व्यवस्थित शंतनूला स्टँड दे, मॅच आपल्याला काढायची आहे, कारण टार्गेट जास्त नव्हतं, पण आमच्या विकेट गेल्या होत्या. बरोबर. आणि शंतनूने त्याला गावस्करला सांगितलं तू एक साईड फक्त लावून बाकी मी बघतो. बरोबर आणि त्याप्रमाणे त्याने ते स्टँड दिलं आणि ती मॅच जिंकली. तेव्हापासून त्याला आम्ही गावस्कर ही नाव दिलं. पदवी त्या धावसंख्या सांगूया 28 धावा झाले. 28 षटक मार्गस्थ आहे. तिसरं आणि चौथं अजून बाकी आहे. 4 षटकांचा सेमीफायनल आहे. मंगलमूर्ती आणि वक्रतुंड यांच्यामध्ये. गोलंदाजचं नाव सांगायचं. गोलंदाज परब. चला सुरू करा सामना. अजून 2 सामने बाकी आहेत. त्याच्यानंतर 2 नाही 3 सामने आहेत. चेंडू लॉक केला. झेल असणार. गजानन खाली येतोय. डीजे मामांचं आगमन. माधव तटकरे उर्फ मामा. हां प्रदीप. नाही एक शेवटचा प्रश्न. त्या काळातला तुमचं क्रिकेट म्हणजे बाळप्रकाश संघ तुम्ही बांधलात. बाळप्रकाश, रेनबो, शशी ब्राईट, गोल बंड्याचा संघ. त्या काळातल्या क्रिकेट आणि आता क्रिकेटमध्ये फार मोठा फरक आहे. खूप फरक आहे. जे म्हणजे ओव्हर पूर्वी आमच्या म्हणजे 30 ओव्हरपासून मॅच चालू झाल्या, ज्या जे लिमिटेड ओव्हर चालू झाल्यानंतर
30 ओव्हरपासून झाल्या, 30च्या 20 झाल्या, 20च्या 12 झाल्या, 12च्या 8 आठ झाल्या, झाल्या, 6 झाल्या आता. 8वरनं 6 आल्या आणि 5 आता आल्या. आपण 5-4 मॅच बघतोय. हो 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 त्यावेळी जे क्रिकेट होतं ते खरोखर टेक्निक होतं. टेक्निक होतं, क्वालिटी होतं. 6 धावा. इट इज अ बिग 6. शेतकऱ्यांना धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पोचली आहे 34 धावा. 34. 34 धावा. थँक्यू प्रदीप, अमूल्य वेळ दिला. खरं तुमच्याशी गप्पा मारला पाहिजे तासभर, इतकं परिपूर्ण कॉलनीचं ज्ञान आहे. धन्यवाद. मला इथे आणि या लोकांनी इथे बोलवलं, राजू बनलेले वगैरे, त्याबद्दल त्या धन्यवाद. आणि अशाच टुर्नामेंट भरवायचा मी जरूर मॅच बघायला येऊ. एक शेवटचा प्रश्न. हिंदू उत्सव मंडळ ही अत्यंत जुनी संस्था आहे हिंदू, त्याने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली. 61 वर्ष संस्था आहे ही जुनी. या संस्थेविषयी काय म्हणू? हिंदू उत्सव मंडळ. अच्छा अच्छा. तर धन्यवाद प्रदीप, धन्यवाद. अमूल्य वेळ दिला तुम्ही या ठिकाणी. चेंडू ऑन साईडला पुल केलं या ठिकाणी. धन्यवाद प्रदीप, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सरासरी झाली आहे या ठिकाणी. आपण बघूया धावसंख्या सरकते ती 37वर. अजूनही मैदानावर पहिली इनिंग चालू आहे. अजून एक षटक बाकी आहे याच्यानंतर आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे वेळेअभावी. उपाशी 37 धावा. कंचनबद्दल बोलायचं तर अँटिकचा चौक होता, हा जो इकडे समोर चौक दिसतोय, हो त्या संघाने पण एक दशक असा गाजवला होता. भल्या 7 स्टार असो, दत्ता इलेव्हनचा संघ असो, त्यांना ह्या ग्राउंडवरती पाणी पाहत जातं. कालखंड खूप कमी होता, मला वाटतं 2-3 वर्षाचा असेल, बरोबर ना. एक उत्कृष्ट संघ होता. म्हणजे एकदा मला आठवतं 7 स्टार सोबत मॅच होती, गो वगैरे जो दिलीप मयेकर तिकडनं, म्हणजे एक उत्कृष्ट फलंदाज होता, जसं षटकारांचा बादशाह बोलू शकतो. त्या संघाचा दबदबा आणि हा पुन्हा एकदा त्यांच्या बॅटमधून षटकार. मामा खुश दिसतंय इकडे. याच मामाच्या चेहऱ्यावर जे दिसतंय, बॅटिंग मिळाली नाही, पण कंचन यांच्या खरंच मला वाटतं वावळ ब्रदर्स 3 भाऊ असायचे तेव्हा, बरोबर ना. 3 भाऊ खेळायचे त्यांच्यामधून. धन्यवाद टीजे. संघाची धावसंख्या 43. 44 धावसंख्येचं आव्हान असेल. 44 धावा झाल्यात आणि 45 धावा करायच्या आहेत. वेल प्लेड कांचन. पुन्हा एकदा अँटिकच्या चौकाला आपण इथे खेळताना बघू, कारण की सर्वजण तर इथून सोडून गेलेले आहेत, पण पुन्हा एकदा वेळ काढून ते ग्राउंडवरती आले. यस, राजू मालवणी बोलतायत सक्काने की माझा चौक होता तो. आपण राजूशी सुद्धा गप्पा मारू. तुम्ही राजू, तू जेवून नंतर घ्यायचं, तू माझ्या बाजूला आहे. काही आपण आठवणी जुन्या शेअर करू. लिली पण आहेत. लिली, तुम्ही सुद्धा जेवून घ्या. आपण जुन्या खेळाडूंशी भरपूर गप्पा मारणार आहेत इथे, जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. राजू बांदवलकर यायचं इकडे, आपण कुठे असतील तर. टॉस.
त्यांच्या मागच्या ग्राउंडमध्ये व्हायचा आणि इंटर बिल्डिंगमध्ये आम्ही जेव्हा फर्स्ट इयर जेव्हा टुर्नामेंट फायनल मारली होती ती अचानक बनवली होती आणि त्या वर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे मला आठवतं रमेश अय्यर जो माझा काय म्हणतो ज्याला मी फॉलो करतो बॅटिंगला, रमेश अय्यर, नंतर मंगेश महाडिक, नंतर बालम विनायक परब, अजून केणी ब्रदर्स, हां असे बरेच छान छान प्लेयर होते आणि आम्हाला कधी बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये कमतरता पडलीच नाही कारण सगळे 1 ते 11 जण खूप चांगले खेळणारे होते आणि आम्ही चौकाचा एंट्रन्स होता ना जो चौकाच्या एंट्रन्समध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो म्हणजे रस्ता होता तो आणि त्या रस्त्यावरती सगळेजण जोरजोरात बॉलिंग करायचे त्यामुळे आमची बॅटिंग इम्प्रूव्ह होती. जिथं तुला खोटं वाटेल आम्ही त्या रस्त्यावर स्क्वेअर कट मारायचो मारुती मंदिर. विचार कर म्हणजे ते आमचे स्कोरिंग स्ट्रोक्स होते. पण आता शेखर खेळताना दिसत नाही त्याच्या मागचं काय कारण? आज ते खेळताना दिसत नाही त्यांचे दुसरे बंधू. शेखरनी खेळायला पाहिजे मला वाटतं का त्यांनी रिटायरमेंट दिली. अच्छा खेळले ते आता. नक्कीच आपण आंतर इमारत जेव्हा आपली होईल तेव्हा खेळताना दिसतील संघ त्याच जोशाने दिसेल. तिथं अँटी गेल्यावरची जबाबदारी माझी. येस नक्की. राजू म्हणाले चौकातले भरपूर असे संघ होते. मी आवर्जून म्हणजे दत्ता इलेव्हनचं पहिलं प्रामुख्याने नाव घेईन. त्याच्यानंतर स्मॅशचा एक चौक होता, अँटिकचा एक चौक होता, तसाच अरविंद साळवी यांचा जय महाराष्ट्राचा चौक होता, आप्पा दळवीचा एक चौक होता, एक उत्कृष्ट आणि जॉलीचा संघाला तर आपण विसरू शकत नाही. पम्या होता, डाली होता. डिसिप्लिन संघ असा मैदानात बघताना एकदम असे व्हाईट अँड व्हाईट शूजमध्ये असे ते प्लेयर्स होते. येस आपण तुझ्या मुलाखतीमध्ये ऐकलंच आहे दत्ता इलेव्हनबद्दल. तर आपण सुहास आज येणार होते आपल्यामध्ये परंतु काही कारणामुळे आले नाही आहेत त्या तिकडे विरारवरून. तर पुढच्या सामन्याकडे वळूया. 45 धावांचं त्याचं आव्हान आहे. तर ही मॅच मामा विरुद्ध गजा पांचाळ असं बोलायला काय हरकत नाही आहे. या सामन्यानंतर एक जल्लोष पाहायला मिळेल आपल्याला, पाहूया. परंतु समोरचा संघसुद्धा ताकदवान आहे. काजोली आहे, गजा पांचाळ सर आहेत, धनंजय कांबळे, गिरीश जेठवासुद्धा आहे. तर कदाचित ते जिंकू शकतात हा सामना जर चांगली फलंदाजी केली तर. की ही मॅच आहे ना एकतर्फी झाली नाही पाहिजे. गजा तुझ्यावर हे आव्हान असेल. गजा यांचा संघ जर हरला कदाचित तर मग BKC मध्ये आठवडाभर मामा यांचं ऐकावं लागणारच आहे गजा. पण पाहूया गजा मामावरती वरचढ करतात की मामा हे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये समजेल. बंड्या यांचा संघ जिंकलेला. बंड्या तुझी टीम अच्छा हरलेल्या बाहेर गेल्या, हरकत नाही बंड्या. जसं शशी मोरे माझा आवाज ऐकताय जेवतायत तिकडे की अँटिकचा संघसुद्धा खेळणार आहे. जेव्हा आपण खेळणार आहेत तेव्हा आपण जेव्हा सामने भरवणार आहे तेव्हा म्हणजे सर्व संघ उत्सुक झालेले की. आणि हा मला वाटतं पहिला षटकार काजोली यांच्या बॅटमधून. जर अंतिम झाला तो आणि जंगम आणि मालवणी हे दोघं जण पण ब्रिजवरती गेलेले आहेत आणि परत त्यांचं तोंड परत घेऊन परत निघून इकडे आलेले आहेत. यस मुकेश राठोड यांच्याशी आता आपण काही जुन्या आठवणी ताज्या करणार आहे. आता आठवण काय करणार हे सगळं संपलं. मुकेश तुम्हाला मी काही प्रश्न विचारले. यायचं इकडे बसायचं बाजूला. बरं आहे तो पाठीमागं
तर मला वाटतं पंचाने एक धाव घोषित केलेली आहे. चेंडू द्यायचा, नवीन चेंडू द्यायचा आहे. तर मी आता विषय निघाला होता अँटिक चौकाबद्दल. तर तुझ्याकडे काही अँटिकच्या काही आठवणी आहेत का अँटिक चौकाबद्दल? शेखर सुद्धा ऐकत असतील. शेखर, लिली तुमच्यामध्ये काहीतरी सांगतायत अँटिक चौकाच्या आठवणी. राजू, शेखर हा फार चांगला प्लेअर आणि त्याच्यामध्ये मालवणी आता त्याच्यावर उत्कृष्ट खेळाडू होता. आणि एखादी आठवण काय 11 वाक्यावर कधी तुम्ही खेळला होता तुमचा, म्हणजे झाली होती का कधी मॅच? त्यांच्या चौकाचा जो आमच्या संघी एक ग्राउंड काढला होता 6 नंबरच्या ग्राउंडवरती, त्याच्यामध्ये त्यांचे जे प्लेअर होते रमेश अय्यर तेही होते आणि ते फार चांगले खेळायचे, सीझन खेळायचे MIG तर्फे. आणि त्यांनाही आम्ही लोकांनी त्या 6 नंबरच्या ग्राउंडवरती मार केली होती आणि फार त्या जुन्या आठवणी आहेत. पण ते काय आता एकदम डोक्यावरून निघून गेलेले आहेत, जसे केस तसे झालेले आहेत. आणि तसेच जे जुन्या आठवणी आहेत जे आपले जे चंदू केळशीकर हे माझ्यासमोर आहेत हे, आणि जितू महाडिक, त्याच्यानंतर छोट्या, हे जे काही जे बॉलर वगैरे आहेत दगडू, त्याच्यानंतर जो आपला संजय, उत्कृष्ट गोलंदाजी सुरशा यांची. जखडून ठेवलं काजोले यांना. काजोलेंच्या बॅटमधून पहिला षटकार होता पण तो अवांतर दिशेच्या धावसा गेला होता साईडने, त्याच्यामुळे एकच धाव घोषित केली होती. मला ह्या सुबल्याबद्दल पण बोलायचं आहे. यस सुबल्या हा फार चांगला बॉलर होता पूर्वी, जबरदस्त बॉलिंग टाकायचा. मुंगूस, सुबल्या, सोरटे हे काय सॉलिड एकदम प्लेअर होते वगैरे. आणि मिलिंद आलोनी. आणि अजून एक विसरून चालणार नाही लिली, तुमच्या मागे एक खेळाडू बसलेला आहे इथे ग्रीन कलरचा मास्क लावून. या प्लेअर बद्दल तू काय 2 शब्द सांगशील? जो डाली आहे तो पूर्ण खाली झालाय बॉलिंग टाकून टाकून पूर्ण. आणि त्याच्याबद्दल काय आठवणी तुम्ही matchच्या वगैरे? त्यांचा जो सर्व होता जॉली, हे पण चांगले प्लेअर होते त्यांच्यामधून. शिर्के बंधू आणि त्यांच्यामधले जे काही जे यस, player त्या आहेत, दरम्यान मामाने एक उत्कृष्ट झेल घेतलाय काजोले यांचा. जल्लोष आणि आनंद तर दिसतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 आणि गडी बाद झाले ते आणि 5 चेंडू झालेले आहेत. आमचे जे भास्कर आहे राजापकर आणि शाके हे ओपनिंगला जायचे त्यावेळेस. हो, पण मॅचच्या दिशेने वळूया. 5 चेंडू झालेत आणि 3 धावा झाल्यात. तर एक आत्ताच पारितोषिक आलंय, मला कॉल आला होता चिन्मय यांचा. तर श्रेयस यांनी खास कर्नाटकवरून कॉल केला होता आता मला, आणि त्यांनी सांगितलंय की मामा यांच्या झेलला श्रेयस कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते खास त्यांची मॅच बघतायत. पण श्रेयसचा कॉल चालू आहे. श्रेयस, जर तुम्ही आवाज ऐकत असाल तर राजू बनगेंचा मॅसेज आहे तुमच्यासाठी की गुगल पे करावे आपण आणि स्क्रीनशॉट पाठवावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया, सेमीफायनलचा सामना हा चालू आहे आणि 5 चेंडू 3 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे. आणि गजा पंचायतच्या मार्फत मिड विकेटला तोलेला चेंडू. मामा आहेत चेंडू खाली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्येने 4 आणि अजूनही विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता. आता चौकार आणि षटकार तर मारावेच लागणार. प्रत्येक ओव्हरमध्ये एखाद षटकार तर मारावा लागणार आहे. इज्जतीचा सवाल आहे असं काहीतरी चर्चा चालू असेल धनंजय आणि गजा पंचायतमध्ये की हा सामना काही करून जिंकायचा आहे. पाहूया काय करतायत ते. डीके यांनी ते 2 उत्कृष्ट जे षटकार मारले होते पण ते झाडाला लागून परत पुन्हा बाहेर होते, त्याच्यामुळे ते पाव खाऊ शकते कडक.
की एक लोहार की सोनार की एक लोहार की फार चांगले चेंडू टाकणारे देव. तेव्हा ते कोणत्या संघाकडून खेळायचे 6 नंबर 6 नंबर साई ब्राईट मधून खेळायचे आणि ते त्यांची जी गावस्करची पण टीम मधून खेळायचे ते पूर्वी. डीके साई फुगार त्यांची टीम होती. त्याच्यामधून गणेश रजाक, चंदू, गावस्कर, डीके हे सगळे त्यावेळेस खेळायचे पूर्वी आणि उत्कृष्ट मारलेला आहे. आणि हा झेल सोडलेला आहे 2. एकच रन धावा भेटणार आहे त्यांना. डिक्लेअर केलेला आहे तो त्या झाडामध्ये लागून. अंपीर पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी आतमध्ये जाऊ नका. त्याच्याबद्दल 5- रन्स केले जाणार आहेत. आणि उत्कृष्ट मारलेला आहे षटकार मारलेला आहे. षटकार गजा पंचायतच्या बॅटमॅन षटकार. याच्याकडून एक सुंदरसा असा षटकार. गजा पंचायतना जर इथे आपली इज्जत राखायची असेल तर नक्कीच त्यांना चौकार आणि षटकार टोलवावेच लागतील. गजाने या षटकाराला 1000 रुपये आणि पावल्या त्या दरम्यान झेल का आणि मामा चेंडूपर्यंत पोहोचले नाहीये. ते पारितोषिक कोण देणार आहे? माधव तटकरे यांच्याकडून गजा यांच्या षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. पण मामा तिकडे ऑब्जेक्शन उचलत्या हरकत नाही. यस नक्कीच पाहूया राजू. या मॅच नंतर तुला जल्लोष दिसेल. एक तर गजा पंचायत सर यांचा नाही तर मामा यांचा. येणाऱ्या 2 षटकामध्ये ते समजेल आपल्याला की कोणता संघ विजयी होतोय. तर मला ते लिहिली या षटकाराने अजूनही सामना जिवंत ठेवल्या गजा पंचायतनी. संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा झाल्या. ते 3 चेंडू झालेले आहेत. पुढचा आकुटामध्ये चेंडू पाहूया झेल होतो का नाही. पॉईंटच्या दिशेने गेल्या. मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये नाही. एक धाव काढलेले. त्या दरम्यान जर आपण बघितलं तर कांचन यांच्या बॅटमधून तब्बल किती धावा निघाल्या होत्या? 35 धावा. म्हणजे 44 धावामध्ये 35 धावा कांचन यांच्याच होत्या. जय त्या बाजूला जी थोडी माणसं असतील तर थोडी पाठी जावं. थोडं मागे करायचं. मला त्या बाईकच्या मागच्या साईडने कारण का हा त्याच्यानंतरचा सेमीफायनलचा राऊंड होणार आहे. थोडंसं जर बसलेले असेल तरी त्यांनी कृपया करून मागे जावं जरा. अनंजा गावळेच्या बॅट मधून पाहूया उत्तुंग षटकार होतो का नाही. आणि हा चौकार. तर एक पुन्हा एकदा पारितोषिक आलंय माधव तटकरे यांच्याकडून असं राजू बनगे सांगताय. हरकत नाही मामा. हा सामना संपल्यानंतर मी मामाशी सुद्धा इथे वार्तालाप साधणार आहे. त्यांचं सुद्धा मनोगत घेणार आहे या सामन्यानंतर. जर ते जिंकले तर नक्कीच माईकवर बोलायला येतील या सामन्याचा. पण धनंजय कांबळे सुद्धा हरणार आहेत ते नाही आहे कारण उत्कृष्ट फलंदाज आहे. आपण रिची रिचर्डसन त्यांना बोलायचो पहिल्यांदा. पाहूया. आणि हा पुन्हा एकदा टोला चेंडू पाहूया झेल होतो का आणि झेल सोडला आणि हा चेंडू सीमारेषे पार चौकार. क्या बात आहे. मला वाटतं राजू बनगे सर या गजा पंचायतच्या टीमच्या बाजूने आहे असं मला वाटतंय. कारण टाळ्या वाजवताना दिसते आणि खुद्द मला वाटतं मामा त्या साईडला जात आहेत का क्षेत्ररक्षण कारण तर स्कोर सांगायचं. धावसंख्या 22 झाल्या. तब्बल या षटकामध्ये मला वाटतं 18 धावा आलेल्या आहेत. 22 झालं म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा म्हणजे 2 षटकार जरी टोलावले तरी ते सामना विजय होऊ शकतात. पुढचे गोलंदाज कोण येतील? तर हा सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम फेरीत जाईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला सुद्धा एक मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे तिसऱ्या पारितोषिकसाठी. जी लॉबी जी वाईट लावलेली आहे त्याच्यात थोडंसं कृपा करून थोडं मागे जावा कारण का हा सेमीफायनलचा राऊंड आहे.
कारण सिंगल पकडताना किंवा कॅच पकडताना जर लागलेलं असेल तर थोडंसं मागे जावं जरा. 12 चेंडू 23 धावा. DK आणि गजानन पांचाळ. सुभाषला हा बॉल खेळताना आला. स्टंपिंग होती Stumping परंतु हरकत नाही. मला वाटतं बाबा साई साठी सुद्धा सुभाषने फार विकेट किपिंग करायचा तेव्हा हा करायचा. विकेट किपिंग छान करायचा. तो विकेट किपिंग करायचा नाही तर एवढे नाही करायचं. बाबा पण बोलतोय मनोज आऊट. येस येस. अच्छा मनोज काळोखे तेव्हा करायचे. सुभाष करायचा. बाळा बोलतो सुभाष पण करायचा हरकत नाही. आणि बघूया झेल हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे पाहूया समजेल येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. आणि प्रफुल्ल दास सुद्धा तिकडे बॅकअपला येताना दिसत आहेत. प्रफुल्ल सावंत. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचलेलं आहे. ज्ञानेश्वर. एक उत्कृष्ट गोलंदाजी. मला वाटतं आतापर्यंत त्यांनी 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या आहेत. येणाऱ्या 10 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. जर सामन्यामध्ये जर त्यांना बरकरार राहायचं आहे तर DK यांना या ओव्हरला एक षटकार तर मारावाच लागेल. आणि सुरशा लेगच्या दिशेने आलेले आहेत. त्यांनी जिम्मेदारी पूर्ण आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. तर पाहूया गजा पांचाळ सर यांच्या बॅटमधून येतो का षटकार. आणि पुन्हा एकदा पुढे उठवला चेंडू. प्रफुल्लाच्या हातातून थोडा कठीण झेल होता परंतु जर झेल पकडला असता तर सामन्यातील सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता. फार चांगली फिल्डिंग केलेली आहे. त्यांनी क्षेत्ररक्षक सांभाळलेले आहे. प्रफुल्ल सावंत हे फार चांगले खेळायचे पूर्वी. धनंजय कांबळे हार मानणाऱ्यातले नाही आहेत. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 3 षटकार जरी टोलावले इथून या येणाऱ्या 9 चेंडूमध्ये तरी सामना विजय होऊ शकतात. सुभाष जरा चेंजिंग करतात आहे फिल्डिंगची आणि थोडे मागे ठेवलेले आहे सुभाषने. नक्कीच DJ यांना मी सांगून ठेवतो आत्ताच जर हा सामना फिल्डिंगवाला संघ जर सामना हा इकडे जिंकतोय तर एक उत्कृष्ट असा सॉन्ग तुम्हाला लावावा लागणार आहे. याची दक्षता घ्यायची आहे. कारण मामा यांचा डान्स होणार. राजू वरती आपण मामांची फरमाईश सांगून ठेवायची आहे की कोणत्या गाण्यावरती डान्स त्यांना आवडतो. एकच वादा आमचा राजू दादा जर तुमच्याकडे सॉन्ग असेल तर ते फक्त लावून ठेवायचं जर मामा इकडे सामना विजयी होत आहेत तर. राजू मालवणी कुठे. तर आमच्या समालोचक कक्षामध्ये संतोष उर्फ कट्ट्या यांचं सुद्धा आगमन झालं. पुढचा चेंडू धनंजय कांबळे यांच्या बॅटमध्ये कव्हरच्या दिशेने टोलाला चेंडू परंतु डिक्लेअर झोनमध्ये गेले. एकच धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 झाल्यात आणि येणाऱ्या मला वाटतं 60 चेंडूमध्ये त्यांना जवळजवळ 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. बरोबर स्कोर. पप्पू शेठ कुठे असेल तर त्यांनी कृपा करून माईक जवळ यावं. शेशी धनंजय कांबळेच्या बॅटवर टोलाचा चेंडू. मामा बघूया झेल. उत्कृष्ट झेल. मामाकडे बघायचं आहे. उत्कृष्ट झेल धनंजय कांबळे यांचा. नक्कीच खुश दिसतात आणि एक महत्वाचा गडी बाद केलाय. जवळजवळ सामना आपल्या हातामध्ये झुकवताना दिसतंय. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयाची आवश्यकता आहे ती 18. आता सर्व दारोदार असणाऱ्या ती गजा पांचाळ सर यांच्याकडे. पाहूया. जेठवा चाललेले आहेत. गिरीश जेठवा चाललेले आहेत आणि तेही फार चांगले खेळतात. त्यांना ह्याच्यामध्ये एक पारितोषिक आलंय मामा यांच्यासाठी. सूर्यकांत काते यांच्याकडे 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचं आहे. पारितोषिक जमा करायचं आपण इथे काते साहेब.
यस नक्कीच ते सांगण्याची गरज नाही कारण हा सामना जिंकल्यावरती पूर्ण BKC वाल्यांना पार्टी आहे मामा यांच्याकडून आणि अंतिम सामना जिंकल्यावरती सुद्धा एक जल्लोष होणार आहे. तर कुठेही जाऊ नका. जेवढे BKCला प्रॅक्टिसला जातात आपली लहान मुलं असो मोठे वरिष्ठ असो त्यांना सर्वांना इथे पार्टी देणार आहे. पाणी द्यायचं राजू यांना. उत्कृष्ट गोलंदाजी केली ज्ञानेश्वर यांनी. 6 चेंडू 18 धावा. 6 बॉल पे 18 रनों की जरूरत आने वाले आणि गावस्कर पुढच्या षटक आणि मला वाटतं वाईट चेंडू. चंद्रकांत पोकळे आहेत इथे बसले आहेत. ठीक आहे हे बघा इकडे उत्कृष्ट गोलंदाजी. शहबाज लल्लू भी आ गए हैं हमारे पास और वो थोड़े बहुत पुराने चावल मेरी जेठवानी हा कटवला आणि सीमा रेषेच्या बाहेर साठी गेलेला आहे. फार चांगला षटकार मारलेला आहे. तर गिरीश यांच्या बॅटमध्ये उत्कृष्ट षटकार आणि मला वाटतं समीकरण आता 34 झाल्याने येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच जर गिरीश जेठवा जर विकेटवर थांबले तर नक्कीच हा सामना विजयी होऊ शकतो. त्याची काय पलट करू शकतो तो. त्यांनी परत गार्ड घेतलेला आहे. तर अजून एक पारितोषिक आले गिरीश जेठवा यांच्याकडून. नितीन गायकवाड यांच्याकडून अजून एक षटकार जर इथे टोलवला ते 1001 रुपयाचं पारितोषिक गिरीश जेठवा यांना. समीकरण होतं लिली 6 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार म्हणजे 1 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा गेले चेंडू आणि हा चौकार. चौका 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 गिरीश जेठवा. त्या चौकारासाठी सुद्धा नितीन गायकवाड यांच्याकडे काहीतरी पारितोषिक आलं असेल आपल्याला कळवतील ते. आणि गायकवाड साहेबांनी एक नम्र विनंती 500 रुपयाचा पारितोषिक. हा सामना गिरीश जेठवा यांनी जर जिंकून दिला तर त्यांच्यासाठी पण सुद्धा एक पारितोषिक असेल. 1001 रुपयाचं पारितोषिक असेल जर हा सामना षटकार टोला उडता. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आणि स्टंपिंगचा चान्स होता इथे सुभाष यांना. फार चांगला चेंडू टाकला होता आणि सुभाषला हा कलेक्ट करताना आला नाही तर गिरीश जेठवाला आऊट करता आलं असतं. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. पुन्हा लेगच्या टोला चेंडू पावे झेल होतो का आणि पुन्हा एकदा प्रफुल्लाच्या हातातून झेल सुटलाय. 2 धावा घेतल्यात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता. मला वाटतं जर गिरीश जेठवानी दोन्ही चेंडू खेळले तर हा सामना नक्की त्यांच्या बाजूने इथे झुकवू शकतात. आणि जर काय झालं तर काय आहे इकडे पंचांचा निर्णय राहील. कंपल्सरी चेस आहे आपल्या इथे सांगतात गुण लेखक आणि स्पर्धक. तर 2 चेंडू 5 धावा. उलटा चेंडू पावेलच्या दिशेने काय होतं ते 1 धाव घेतले आणि हा चौकार. 1 चेंडू 1 धावा. राजू वनगे इथे खूप खुश दिसत आहेत. 6 चेंडू 18 धावसंख्या असताना तब्बल 17 धावा टोलवलेल्या आहेत. आणि राजू बनगे यांनी गिरीश जेठवासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. ते म्हणाले हा सामना जिंकून दिला तर तुम्हाला पारितोषिक देण्यात येईल. अच्छा गाणं तेच लावायचं आहे जरी मामा यांचा संघ हरला तरी. मामा खुद्द पुढे जात आहेत. 1 चेंडू 1 धाव. जर त्यांनी क्षेत्ररक्षण व्यवस्थित लावलं तर हा 1 चेंडू 1 धाव होऊ शकत नाही कारण आपण भल्याभल्यानं बघितलेली 1 चेंडू 6 धावसंख्या होताना पाहिल्यात पण 1 चेंडू 1 धाव खूप कठीण आहे. नक्कीच मामा तिकडे मारू शकतो पण 1 धावच्या वेळेस थोडंसं पाणी प्यायला लागतं. नक्कीच पाहूया. लिली तुला काय वाटतं की हा सामना कोण जिंकू शकतं? जो अंतिम चेंडू टाकल्यानंतरच माहीत पडणार का कोण एक प्रेडिक्शन जर करायचं झालं तर तुला काय वाटतं? 1 चेंडू जेव्हा चेतन शर्माला 6 रन मारता आले ज्यावेळेस मियादातने तर हे तर आपल्या इकडचं गल्ली कुचीचा खेळ आहे. हा 1 बॉल 6 रन मारू शकतो पण 1 बॉल 1 रन करायचे टायमाला पण यस सामना चालू करायचा. त्यांनी सगळे प्लेयर जवळपास गेलेले आहेत.
एक चेंडू, एक धाव, एक धाव, एक चेंडू. गावस्कर विरुद्ध गिरीश, गिरीश विरुद्ध गावस्कर. एक चेंडू, एक धाव, एक धाव, एक चेंडू. पुढचा चेंडू गावस्करांचा आणि गिरीश यांनी पुढे उठवला चेंडू आणि हा उत्कृष्ट खेळ सोडला आहे. आणि धनंजय कांबळे बघा आणि नक्की डान्स दिसेल गजा पांचाळ यांचा. गिरीशने मला वाटतं हा राजू मनगे यांनी सॉंग इथे दिलेला आहे, पत्ता करतो गुल. गिरीशने हा सामना आपल्यातर्फे वळवलेला आहे आणि फार चांगला गिरीश हे विजय हरकत नाही, उत्कृष्ट फलंदाजी केली होती कांचन वावळ